नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या सेशनमध्ये आपण जनरल एज्युकेशन जे आय टी प्रिन्सिपल गट ब च पहिलं युनिट आहे त्याच्यामधला MCQ सिरीजचा शेवटचा पार्ट म्हणजे हे चौथा पार्ट. आपण पहिल्या 3 सिरीजमध्ये 120 क्वेश्चन म्हणजे पहिल्या सिरीजमध्ये मी 40 क्वेश्चन घेतले, त्याच्यानंतर दुसऱ्या सिरीजमध्ये सुद्धा 40 घेतले, तिसऱ्या सिरीजमध्ये 40 घेतले आणि ही चौथी सिरीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण 40 MCQ म्हणजे डिस्कस करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिले जे काही लेक्चर आहेत ते बघितले नसतील तर त्यांनी ते बघावे. आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे बघायचं असते की आता कोण काय काय विद्यार्थी असं पूर्ण व्यवस्थित MCQचा अभ्यास करत नाही किंवा पूर्ण लेक्चर बघत नाही, तर ज्या विद्यार्थ्यांना समजा बाबा 40 पैकी 40 ही MCQ जमतात, म्हणजे 10-12 बघायचे त्यांनी, तर पूर्ण येत असतील तर त्यांनी नाही लेक्चर बघितले तरी चालते. परंतु ज्या विद्यार्थ्यांना यातले 40 पैकी 20च येतात, 25च येतात, तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे जर आपण बघितलं तर गट जे आयटी प्राचार्याची एक्झाम झाली त्याच्यामध्ये वन लाईनर किंवा या टाईपचे क्वेश्चन होते. तर असा जर पेपर आला आपल्याला गटबचा, तर आपल्याला साधारण म्हणजे चांगले क्वेश्चन बरोबर आणायला लागतात. म्हणून त्यामुळे तर जेवढे जास्त MCQ आपण सॉल्व्ह करणार किंवा नजरे खालून जाणार तेवढा आपल्याला तेवढा फायदा होतो. तर कुठलाही टाइमपास न करता आपण लगेच सुरुवात करू. जर काही लेक्चर वगैरे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, पहिला क्वेश्चन आहे आता 121. कारण की मी पहिले सांगितलं की याच्या अगोदर 3 लेक्चर झाले, प्रत्येक लेक्चर मध्ये 40-40-40 म्हणजे 120 क्वेश्चन ऑलरेडी कव्हर झाले. हे 121वा क्वेश्चन आपला. आता बघा, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑफ द ग्लोबलायझेशन ऑन द एज्युकेशन. चूज द करेक्ट. यातलं करेक्ट कोणतं आहे की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कोणकोणते आहेत ग्लोबलायझेशन? पहिला, यूज ऑफ टेक्नॉलॉजी बरोबर आहे, त्यात कुठेही चुकीचं वाटत नाही. दुसरा आहे ग्लोबल एक्सपोजर, बरोबर आहे, कारण की जर ग्लोबलायझेशन झालं तर म्हणजे काय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळतात, त्याच्यामुळे ग्लोबल एक्सपोजर हे सुद्धा करेक्ट आहे. स्किल डेव्हलपमेंट बरोबर आहे, कारण की तिकडे टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याला कळायला मदत होते, त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. नंतर ब्रेन ड्रेन हे चूक आहे, कारण की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे का नाही, निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. म्हणजे ब्रेन ड्रेन म्हणजे काय की आपल्या इकडे स्किल जे काही वर्कर आहेत किंवा स्किल एम्प्लॉईज आहेत ते दुसऱ्या देशात चांगल्या जॉबच्या संधी शोधत असतील तर आपल्या इकडे देशासाठी नुकसान होते. त्याच्यामुळे हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नाही, त्याच्यामुळे फक्त ABC हे आन्सर याचं करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं योग्य किंवा करेक्ट आन्सर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 122 बघा, काय PM विद्यालक्ष्मी स्कीम लॉन्च ऑन, कधी लॉन्च झाली ते PM विद्यालक्ष्मी स्कीम? तर त्याची सुरुवात झालेली आहे 2024 ला. नंतर PM विद्यालक्ष्मी स्कीम इज रिलेटेड टू, कशाच्या संदर्भात आहे PM विद्यालक्ष्मी स्कीम? तर हे हेल्थ इन्शुरन्सचा काही संबंध नाही. विद्या दिसते नाही तर विद्या म्हणजे हेल्थचा काही संबंधच नाही ना तिथं. नंतर हाऊसिंग लोन, दूर दूर संबंध नाही. एज्युकेशनल लोन बरोबर आहे, कारण की विद्यालक्ष्मी म्हणल्यावर या नावावरूनच आपल्याला कळतं की काहीतरी बाबा हे एज्युकेशनच्या रिलेटेड आहे, त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर आहे एज्युकेशन लोन. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं योग्य किंवा करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 124 बघा, PM विद्यालक्ष्मी प्रोव्हाइड द एज्युकेशनल लोन दॅट आर, म्हणजे जे काही लोन प्रोव्हाइड करण्यात येते म्हणजे एज्युकेशनल लोन साठी PM विद्यालक्ष्मी योजना आहे. आणि ही लोन कशा प्रकारची असते तर ते आपल्याला विचारलं तर कोणती असते? कोलॅटरल बेस असते? नाही. कोलॅटरल म्हणजे काय, काहीतरी गहाण ठेवणे, मोर्टेज त्याला आपण म्हणतो की गहाण ठेवायचं आहे काहीतरी, तशी आहे का? नाही. गॅरंटर बेस ती सुद्धा नाही. इंटरेस्ट फ्री ती सुद्धा नाही. मग कशी आहे? कोलॅटरल फ्री आणि गॅरंटर फ्री ही सुद्धा असं. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर येते. नंतर क्वेश्चन नंबर 125 बघा, अंडर PM विद्यालक्ष्मी स्कीम द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स अ क्रेडिट गॅरंटी फॉर द एज्युकेशन लोन अप टू. बघा आता पहिलं ऑप्शन किती दिलं? 45% आणि 4.5 लाख, रॉंग. नंतर दुसरं ऑप्शन दिलेलं आहे 55% आणि 5.5 लाख, हे सुद्धा रॉंग आहे. नंतर तिसरं ऑप्शन 65% आणि 6.5 लाख, हे सुद्धा रॉंग आहे. म्हणून याचा करेक्ट उत्तर काय? 75% आणि 7.5 लाख हे याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे की गव्हर्नमेंट प्रोव्हाइड द क्रेडिट, क्रेडिट किती? पूर्ण अप टू 75%. आणि फॉर द एज्युकेशन लोन अप टू किती आहे? 7.5 लाखापर्यंत ही एज्युकेशन लोन आहेत. म्हणून याचा ऑप्शन नंबर 4 75% आणि 7.5 लाख हे करेक्ट उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन नंबर 126 बघा, आता 126 मध्ये काय, PM विद्यालक्ष्मी स्कीम कव्हर द HEI म्हणजेच काय, हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट रँक विद इन द टॉप, आणि ब्लँक स्पेस दिलेली आपल्याला, इन NIRF रँकिंग, स्टेट गव्हर्नमेंट HEI रँक, त्याच्यामध्ये ब्लँक स्पेस दिली इन NIRF रँकिंग अँड इनिशियली इन्क्लूड्स क्वालिफाईंग QHEI आहे.
टी झालं चुकून आय. मग याच्यामध्ये बघा पहिलं काय येणार ऑप्शन, तर याचा पहिला आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे 100, आणि हे दुसरा 101 ते 200, आणि तिसरी ब्लँक स्पेस मध्ये काय ना 860 इन्स्टिट्यूट. म्हणजे पहिल्या बँक मध्ये पहिली जे ब्लँक स्पेस आहे हे कुठं आहे तुम्हाला, म्हणजे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट रँक विद इन द टॉप किती येणार 100. दुसरा स्टेट गव्हर्नमेंट याची आहे रँक एन आर एफ ते किती 101 ते 200, आणि काय सांगितलं आपल्याला इनिशियली इन्क्लूड किती आहे 860. क्वालिफाईंग क्वालिफाईंग क्यू याची आहे म्हणजे काय, तर हे 860 इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्या नंबर क्वेश्चन नंबर 127 बघा. एन आय आर एफ रँकिंग म्हणजे काय, एन आय आर एफ करेक्ट फुल फॉर्म काय आहे त्याचं, एन आय आर एफचं करेक्ट फुल फॉर्म विचारलेलं आहे आपल्याला की काय. त्याचं बघा नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग, आणि ब्लँक स्पेस दिलेली आहे त्याच्या समोर काय ते फ्रेम येते का नाही. नंतर त्या बघा फ्रेमवर्क येते का, तर हो फ्रेमवर्क बरोबर आहे. तर इथं 2 वेळा फ्रेमवर्क झालं वाटते मला वाटते. हा इथे फ्रेमवर्क झालं इथं, म्हणजे हे फ्रेमवर्क आहे ते, त्याच्यामुळे हे चुकून माझ्याच्यानं 2 वेळा झालं. तर त्याचा करेक्ट फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, म्हणून मी ऑप्शन 2 आणि 4 ला इथं करेक्ट झालं, कारण की ते माझ्याकडून 2 वेळा टाईप झालं किंवा लिहिण्यात आलं. त्याच्यामुळे ते हे फ्रेमवर्क करेक्ट आहे, म्हणून हे फार्मिंग हे सुद्धा रॉंग आहे, फ्रेम सुद्धा रॉंग आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे फ्रेमवर्क. त्याच्यामुळे ऑप्शन इथं 2 आणि 4 हे दोन्ही करेक्ट करू शकता तुम्ही. फक्त NIRF जर फुल फॉर्म आलं तर नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 128चं बघा आता, चूज द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला चूज करायचं काय म्हणते पहिलं, फर्स्ट इश्यू ऑफ NIRF रिलीज इन 2016. 2016 ला बरोबर आहे, पहिले NIRF रँकिंगचं रिलीज 2016 ला झालेलं होतं. नंतर बघा दुसऱ्यांदा दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणते आपल्याला, स्टेटमेंट बी फ्रॉम 2020 रँकिंग रिलीज इन 10 कॅटेगरीज, हे सुद्धा बरोबर आहे. 10 कॅटेगरीज मध्ये रँकिंग रिलीज होते. म्हणजे त्याच्यामध्ये असं असते ना, रिलीज इन कॅटेगरी म्हणजे कोणत्या, मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, लॉ आहे, डेंटल आहे, या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अशा टोटल 10 गोष्टी आहेत, म्हणून तिथे लिहिलं आपण 10 कॅटेगरीज. नंतर द रँकिंग अॅन्युअली पब्लिश बाय द मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, हे चूक आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन पाहिजे इथं, त्याच्यामुळे अॅन्युअली पब्लिश होते, परंतु ते मिनिस्ट्री चुकीची आहे. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप नाही, तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन आहे. त्याच्यामुळे फक्त ए आणि बी बरोबर येणार, सी चूक येते, म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 असेल ए बी ट्रू. त्याच्यामुळे हे काय की NIRF रँकिंग हे कोण रिलीज करते अॅन्युअली, तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन रिलीज करते. त्याच्यामुळे ऑप्शन सी हे चुकीचं आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 129 मध्ये काय सांगितलं आता बघा, पॅरामीटर कन्सिडरिंग ड्युरिंग NIRF रँकिंग. कोणकोणते पॅरामीटर कन्सिडर करतात जेव्हा NIRF रँकिंग ठरवली जाते त्यावेळेस. पहिला TRL म्हणजेच काय, टीचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस बरोबर आहे, हे कन्सिडर केलं जाते. दुसरा पॅरामीटर ते RPC रिसर्च प्रोफेशनल प्रॅक्टिस अँड कोलॅबरेटिव्ह परफॉर्मन्स, हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन बी सुद्धा करेक्ट आहे. नंतर तिसरं पॅरामीटर ते GO म्हणजे ग्रॅज्युएशन आउटकम, हे सुद्धा बरोबर आहे. नंतर OI म्हणजेच काय, आउटरीच अँड इन्क्लुझिव्हिटी, हे सुद्धा बरोबर आहे. आणि पाचवा ऑप्शन आहे कोणता, किंवा PR म्हणजेच काय, परसेप्शन. त्याच्यामुळे हे पाचही पॅरामीटर NIRF रँकिंग म्हणजे लावताना किंवा हे 5 पॅरामीटर कन्सिडर होतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे, म्हणजे ABCDE. नंतर बघा क्वेश्चन नंबर 130 मध्ये काय सांगितलं, ऍज पर द 2025 NIRF रँकिंग टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस, कोणतं टॉप इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, तर त्याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे IIT मद्रास. 2025 ची NIRF रँकिंग रिलीज झाली, तर त्याच्यामध्ये टॉप इन्स्टिट्यूट कोणता आहे, IIT मद्रास. आता याच्यामध्ये बघा सिलेबस मध्ये आपल्याला सांगितलं नाही, परंतु करंट अफेअर्स त्याला कनेक्ट करणं गरजेचं आहे की ते एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे असे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात, म्हणजे नुसतं सिलेबस नाही तर त्याला आपल्याला करंट अफेअर्सचा सुद्धा टच द्यावा लागतो. त्याच्यामुळे म्हणून असे सुद्धा प्रश्न मी कव्हर केलेले आहेत. नंतर बघा, व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ द TRL इन NIRF रँकिंग. TRLचा करेक्ट फुल फॉर्म विचारला आपल्याला. बघा आता काय, टीचिंग लर्निंग अँड ब्लँक स्पेस दिली, तर आता ब्लँक स्पेसच्या जागी काय ते रिव्ह्यूज आहे का, नाही. रिस्टार्ट आहे का, नाही. रिकॉल आहे का, ते सुद्धा नाही. मग काय करेक्ट उत्तर आहे याचं, रिसोर्सेस. म्हणजे TRLचं करेक्ट फुल फॉर्म काय असेल, टीचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस, हे कशामध्ये, NIRF रँकिंग मध्ये. नंतर क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा की 132 मध्ये काय सांगितलं, अकॉर्डिंग टू RPWD ऍक्ट 2016
म्हणजेच काय, राईट ऑफ द पर्सन विथ डिसॅबिलिटीज, रिझर्वेशन इन गव्हर्नमेंट जॉब मध्ये किती रिझर्वेशन सांगितलेलं आहे, तर तिथं किती आहे, 4%. हा क्वेश्चन याच्यामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो, की म्हणजे जे गट अ आयटीआय प्रिन्सिपल झाले त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. आता इथं गव्हर्नमेंट जॉब विचारलं 4%, तर तसाच क्वेश्चन कसा बनवू शकते, तर पुढच्या स्लाइड मध्ये बघू आपण. बघा आता क्वेश्चन नंबर 133 आहे. अंडर द RPWD ऍक्ट 2016 रिझर्वेशन इन द हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट किती आहे, 5%. जसं आपण गव्हर्नमेंट जॉब मध्ये 4% बघितलं, तसंच हायर एज्युकेशन मध्ये किती रिझर्वेशन असेल, तर 5% आहे. नंतर क्वेश्चन नंबर 134, चूज द करेक्ट सेंटेन्स विचारलं आपल्याला, की यातलं कोणतं आहे. महाराष्ट्र अप्रूव्ड 1% रिझर्वेशन फॉर द ऑर्फन्स इन 2018, बरोबर आहे. अनाथासाठी 1% आरक्षण महाराष्ट्र शासनाने 2018ला डिक्लेअर केलं होतं. नंतर द 1% ऑर्फन रिझर्वेशन इन द महाराष्ट्र इज ऍप्लिकेबल इन बोथ गव्हर्नमेंट जॉब अँड एज्युकेशन, सरकारी जॉब आणि एज्युकेशन मध्ये सुद्धा ते ऍप्लिकेबल आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर असं आहे, ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट इथं करेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. नंतर क्वेश्चन नंबर 135 बघा. ऍज पर द NEP 2020 आरटी ऍक्ट 2009 ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर द एज ग्रुप, कोणत्या एज ग्रुप साठी आरटी ऍक्ट आता ऍप्लिकेबल आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 3 आणि 6, 3 ते 6 इयर्स साठी, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 136, ऍज पर द NEP 2020 प्री प्रायमरी अँड क्लास 1 क्लास 2 स्टेज कॉल्ड एज, प्री प्रायमरी तसेच क्लास 1 आणि क्लास 2 याच्या स्टेजला काय म्हणतात NEP 2020 मध्ये, फंडामेंटल स्टेज म्हणतात का, नाही फंडामेंटल नाही, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे फाउंडेशनल स्टेज. म्हणून हे बेसिक सुद्धा येणार नाही, प्रिपरेटरी येणार नाही आणि फंडामेंटल सुद्धा येणार नाही. त्याचं करेक्ट उत्तर आहे फाउंडेशनल स्टेज म्हणतात त्याला. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 137, ऍज पर द NEP 2020 क्लास 3 टू क्लास 5 कॉल्ड ॲज स्टेज, क्लास 3 म्हणजे वर्ग 3 ते वर्ग 5 ला कोणती स्टेज म्हणतात, तर फाउंडेशनल आहे का, नाही. नंतर याला कोणती म्हणतात, प्रिपरेटरी स्टेज, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर आहे. मिडल स्टेज म्हणत नाही, सेकंडरी स्टेज सुद्धा त्याला म्हणत नाही. क्वेश्चन नंबर 138, ऍज पर द NEP 2020 मिडल स्टेज म्हणजे काय, मिडल स्टेज म्हणजेच काय ते, की 3 वर्षाचे असते ना मिडल स्टेज, आपल्या इथे किती झालं, 5वी, म्हणजे काय नाही तर 6वी 7वी 8वी, म्हणून ऑप्शन नंबर किती असणार याचं, 2 करेक्ट असणार आहे. 6वी 7वी 8वी म्हणजे 6 येते वर्ग 8, त्याला आपण मिडल स्टेज असं म्हणत असतो. नंतर ऍज पर द NEP 2020 सेकंडरी स्टेज म्हणजे काय होते, NEP पॉलिसी 2020 नुसार, तर त्याच्यामध्ये काय 5+3+3+4 आहे ना, म्हणजे शेवटची 4 वर्षाची असली पाहिजे, म्हणजे किती 9वी 10वी 11वी 12वी. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर आहे, पण क्लास 9 ते क्लास 12. नंतर क्वेश्चन नंबर 140, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GER चं फुल फॉर्म काय असते एज्युकेशन मध्ये, ग्रॉस इन्क्वायरी रेशिओ नाही. नंतर गुड एनरोलमेंट रेशिओ सुद्धा नाही. नंतर ग्रॉस एनरोलमेंट रिक्वायरमेंट हे सुद्धा नाही. तर करेक्ट उत्तर काय आहे याचा, ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ, त्यालाच आपण GER असं म्हणतो. नंतर क्वेश्चन नंबर 141 मध्ये काय सांगितलं, हाऊ मेनी व्हर्टिकल बॉडीज ऑफ HECI, म्हणजेच कोणतं, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, किती व्हर्टिकल बॉडीज आहेत, त्याचं करेक्ट उत्तर आहे 4 व्हर्टिकल बॉडीज आहे त्याच्यामध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 142 मध्ये काय सांगितलं, व्हर्टिकल बॉडीज ऑफ HECI कोणकोणत्या आहेत मध्ये व्हर्टिकल बॉडी, पहिली आहे NHERC नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल, दुसरा NAC नॅशनल अक्रेडिटेशन काउन्सिल, HEGC हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल, इथं काउन्सिल आहे समोर, सी म्हणजे काय काउन्सिल, हे चुकून माझं प्रिंट व्हायचं राहिलं. नंतर GEC म्हणजे काय, जनरल एज्युकेशन काउन्सिल. म्हणून हे चारही सुद्धा व्हर्टिकल बॉडी आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 ABCD हे सगळं करेक्ट आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 143, हा राज्यसेवेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. द कोठारी कमिशन 1964 एम्फेसाइज दॅट द एज्युकेशन शुड बी रिलेटेड विथ, कोठारी कमिशन 1964 च्या नुसार एज्युकेशन शुड बी रिलेटेड विथ कशाच्या संबंधी एज्युकेशन असलं पाहिजे. पहिला आहे पर्सेंटेज, दूरदूर संबंध नाही, पॅकेज हे सुद्धा नाही, पॉवर हे सुद्धा नाही, म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे प्रोडक्टिव्हिटी, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 144,
मॅडम मॉन्टेसरी स्टार्टेड प्री प्रायमरी स्कूल इन इटली इन कोणत्या वर्षी मॅडम मॉन्टेसरी यांनी प्री प्रायमरी स्कूल इटलीमध्ये सुरू केलेलं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 1907. हा सुद्धा राज्यसेवेमध्ये एमपीसी राज्यसेवेमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्यामुळे म्हणून इथे मी घेतलेला आहे, तो सुद्धा महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 145. मॉन्टेसरी मेथड फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ द चाइल्ड म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ द चाइल्डचं काय आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर बघा नंतरचा क्वेश्चन नंबर 151. जवाहर नवोदय विद्यालय वेअर इस्टॅब्लिश अंडर कोणत्या याच्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय स्थापन झाले होते? तर एनईपी 2020 मध्ये आहे का? नाही. एनईपी 1968 मध्ये आहे का? नाही. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. सर्व शिक्षा अभियान 2001 मध्ये आहे का? तर नाही, म्हणून ऑप्शन नंबर त्याचं 3 करेक्ट उत्तर आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची कन्सेप्ट होता आणि त्याच्यामुळेच त्याच वर्षी जवाहरलाल नवोदय विद्यालयाची स्थापना झाली आहे. नंतर क्वेश्चन नंबर 152. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला चूज करायचा आहे. बघा काय म्हणते की फेडरिक फ्रोबेल इज कॉल्ड एज द फादर ऑफ केजी, म्हणजेच काय किंडर गार्डन ज्याला आपण म्हणतो केजीचे फादर कोण आहे? तर फ्रोबेल एक केजीचे फादर म्हणल्या जातात. ही इंट्रोड्यूस फर्स्ट केजी इन जर्मनी इन 1837, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए बी हे दोन्ही ट्रू आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 153. मोंटेसरी मदर ऑफ द इंडिया कोण आहे? प्रतिमा शेख? नाही. ताराबाई मोडक? तर याचं करेक्ट उत्तर आहे की ताराबाई मोडक, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर आहे. अनुताई वाघ सुद्धा नाही आणि ऑप्शन 4 सुद्धा नाही. नंतर बघा समग्र शिक्षा अभियान फोकस ऑन इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ एज्युकेशन बाय इंटिग्रेटिंग द 2 टीज. कोणते 2 टीज त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलेले आहे समग्र शिक्षा अभियानामध्ये? तर पहिला टीचर अँड ट्रेनिंग नाही, दुसरं टीचर अँड टेक्निक हे सुद्धा नाही, टीचर अँड टेक्नॉलॉजी, म्हणून ऑप्शन नंबर 3 टीचर अँड टीम हे सुद्धा नाही, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे टीचर अँड टेक्नॉलॉजी. नंतर बघा क्वेश्चन नंबर 155. आता 155 मध्ये काय सांगितलं? तर बघा चूज द करेक्ट सेंटेन्स. इथं सुद्धा करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे की कोणते करेक्ट सेंटेन्स आहे? तर पहिलं दिलेला एक सेंटेन्स ए मध्ये NPEGL म्हणजेच काय नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ द गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल स्टार्टेड इन 2003 ला सुरू झालं का? तर हो, तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. इट इज द पार्ट ऑफ SSA, बरोबर आहे, सर्व शिक्षा अभियानाचा पार्ट आहे ते. सर्व शिक्षा अभियान कधी सुरू झालं? तर 2001 ला. त्याचा वयोगट काय होता सर्व शिक्षा अभियानाचा? किती होता वयोगट? तर त्याचा वयोगट किती आहे? 6 ते 14. ICDS चा वयोगट किती आहे? 0 ते 6. नंतर NPEGL, इथे NPE पाहिजे हा, थोडस हे झालं असं. NPEGL मेनली फोकस ऑन द गर्ल्स फ्रॉम द एज्युकेशनली बॅकवर्ड ब्लॉक, म्हणजेच काय कसा ब्लॉक असते तो? हार्डेस्ट टू रिच गर्ल्स, म्हणून काय हे सुद्धा बरोबर आहे, त्यांच्यावरच फोकस देण्यासाठी. म्हणजे ज्या भागात शिक्षणाच्या संधी कमी आहेत त्या भागात शिक्षणाच्या संधी प्रोव्हाइड करणे मुलींना, त्याच्यासाठी NPGEL 2003 ला ही योजना सुरू झाली होती, म्हणून ऑप्शन नंबर किती आहे याचं करेक्ट उत्तर 3, म्हणजे ABC हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 156. महाराष्ट्र गव्हर्नमेंट लॉन्च द गर्ल्स फ्री एज्युकेशन स्कीम इन कोणत्या वर्षी सुरू केली? तर हे मागच्याच वर्षी सुरू केली ना, 2024-25 ला. तर त्याच्यामुळे करेक्ट उत्तर आहे की 2024-25 ला ही योजना सुरू झाली, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 157. इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द गर्ल्स फ्री एज्युकेशन स्कीम, कोणकोणती इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे? त्याच्यामध्ये पहिलं हे दिलं की इन्कम त्याचं किती असलं की पाहिजे? 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे. त्या त्या विद्यार्थ्याच्या फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे, म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. बिलॉंगिंग टू EWS OBC आणि SCB कॅटेगरी असली पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. द स्कीम प्रोव्हाइड 100% ट्युशन अँड एक्झामिनेशन फी वेअर, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 ABC हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 158. इंग्लिश वॉज इंट्रोड्यूस फ्रॉम द स्टँडर्ड 1 इन द महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षणाची पहिल्या वर्गापासून सुरुवात कधी झाली? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 2001 या साली महाराष्ट्र शासनाने पहिल्या वर्गापासून इंग्लिश हे कंपल्सरी सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 2000 ते 2001
एक. नंतरचा क्वेश्चन नंबर 159. बघा काय म्हणते की चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचे आहे. चॅप्टर 3 ऑफ द UGC ऍक्ट 1956 डील्स विथ द पॉवर अँड फंक्शन ऑफ द कमिशन, बरोबर. नंतर फंक्शन्स ऑफ द UGC डिस्क्राईब इन द सेक्शन 12, हे सुद्धा बरोबर. त्याच्यामुळे ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. ही एक राज्यसेवेमध्येच क्वेश्चन विचारला, त्याच्यामुळे मी हा क्वेश्चन इथं घेतलेला आहे. म्हणून जर चुकून मापून जर एखादा रिपीट जर झाला तर आपला ते चुकायला नाही पाहिजे. नंतर क्वेश्चन नंबर 160. चूज द करेक्ट सेंटेन्स. हे करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचा. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इज इस्टॅब्लिश इन 1947, बरोबर. स्वातंत्र्य नंतर लगेच त्या मंत्रालयाची स्थापना झाली होती. नंतर 1985 ला काय झालं, 1985 रिनेम ॲज MHRD, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्याचं 1985 ला नाव देण्यात आलं होतं. हे सुद्धा करेक्ट आहे. परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ला आली, त्याच्यामुळे इन 2020 MHRD वाज रिनेम ॲज मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, पुन्हा त्याचं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे नाव देण्यात आलं. म्हणून तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर ABC ट्रू आहे. तर त्याच्यामुळे हे ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता हे चुकून 161 आला, म्हणजे हा ऑलरेडी क्वेश्चन झाला. तर आपण बघितलं होतं की इंग्लिश वॉज इंट्रोड्यूस फ्रॉम द स्टँडर्ड 1 इन महाराष्ट्र. पहिल्या वर्गापासून इंग्रजी महाराष्ट्रात कधी सुरू झाली होती तर 2001 या सालापासून. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. तर होप करतो फास्ट मध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, काही समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.